शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आज अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे। दुसरीकडे बच्चू कडूंची प्रकृती खालावलेली आहे। त्यानंतर आता प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बघू शकतो। या ठिकाणी आंदोलन चालू आहे, रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय सांगणार, आंदोलन रस्ता अडवत आहे शेतकऱ्यांच्या जोपर्यंत शेतकरी दिव्यांग कष्टकरींच्या मागण्या 17 मागण्या ज्या बच्चूभाऊ 8 तारखेपासून उपोषण करत आहे, त्या 17 मागण्या जर हे सरकार पूर्ण करत नसेल तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार आणि सर्व कामगार शेतकरी लोक करणार आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघतो एक दिव्यांग बांधव आहे ज्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। या ठिकाणी काय सांगणार तुम्ही, लोटांगण घातलं, इथं काय मागणी? आमच्या भाऊची प्रकृती धोक्यात आहे। 4 दिवसापासून दिव्यांगाचा देव माननीय आमदार बच्चूभाऊ कडू उपोषणाला बसलेला आहे, तरी या मगरूर सरकारला, घमंडी सरकारला, जुमलेबाज सरकारला जाग आलेला नाही आहे। आज हे दिव्यांग बांधव मी स्वतः 14 तारखेला आत्मदान करणार आहे लावू। अगर या सरकारने लवकरात लवकर दखल घेतली नाही अख्खा महाराष्ट्र पेटणार आहे। इशारा दिलेला आहे आत्मदहनाचा। लाईव्ह जितू दुधाने आपल्यासोबत प्रवक्ते, काय सांगणार भाऊ? आक्रमक झालेले आहेत कार्यकर्ते, या ठिकाणी टायर जाळलेले आहेत, रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलाय। बघा, तुम्हाला सांगलं सरकारला 4 दिवस झाले माहिती आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत आणि सरकार जर याची दखल घेत नाही आहे। आणि भाऊंनी जरी आवाहन केलं की शांततेच्या मार्गाने, पण भाऊंची तब्येत खालावलेली आहे। जर नेताच आमचा जिवंत राहिला नाही तर आम्हाला काही उपयोग नाही। म्हणून आमची मागणी लढाई निर्णायक टप्प्यात आलेली आहे। एक तर 7/12 कोरा करायचा, आमचा जीव घ्या। गांधीगिरी आता संपलेली आहे, भगतसिंगगिरी सुरू झालेली आहे। गांधीगिरी संपलेली आहे, भगतसिंगगिरी सुरू झालेली आहे असं म्हटलेलं आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी। बच्चू कडूंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून टाकेल असा इशारा जो आहे तो सरकारला दिलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर टायर जाळल्यानंतर या ठिकाणी रस्ता रोकोचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।